वाघ द्या ना परमिशन वाघ मारा. तुम्ही निहूत नका वाघ, आम्ही मारतो ना. तुम्ही डायरेक्ट आता सरकारला एवढीच आमची विनंती आहे. 25 लाख तुम्ही काय आम्हाला देता? पोर खाल्लं आमचं. 25 लाख काय करायचे? 25 लाख तुम्हाला आम्ही देतो, त्या तुमचं पोर मी मारतो. फॉरेस्ट खात्यावाल्या बाईला 4 लाख रुपये मोजून दिलेत. माझ्या वस्तू मुरम तिचा सुद्धा उचलला नव्हता. मुरम प्रायव्हेट मुरम रोडला टाकला होता. आमच्या घरी एक खडा नाही नेला. 4 लाख रुपये दिलेत त्या मॅडमला. आणि 1 महिना कम्प्लीट आमच्या वस्तू तिथं लावून ठेवल्या होत्या तिने, त्या मॅडमनी. हा, मग यांनी काही केलं तरी चालतंय, आम्ही काही करायचं नाही. फक्त अहो कायचे पिंजरे लावले? 6 पिंजरे लावले. ते म्हातारीला त्याशी मी बघायला गेलो, तिथं फक्त 6 पिंजरे लावले. एवढे वाघ नेले माझ्या घरापाशी. एक नेला वाघ सोडले कुठे? तुम्ही दाखवा ना, तुमची कॅपॅसिटी किती आहे. तुम्ही 6 वाघ धरलेत ना, ते कुठे ते दाखवा तुम्ही आम्हाला. आता शरद दादा सोनवणेला बिपट सफारी पाहिजे होती ना, तुम्ही बांगल्यावर येऊन बांधली ना, पिंपळवंडीला म्हणा होती बिपट सफारी. आम्हाला नाही लागत ती बिपट सफारी. आमच्या सोन्यासाठी उचलून द्यायचं नाही वा. काय झालं? मी एकटा मंगा घेतो त्याच्या संघ. मी एकटा मंगा घेतो, एकटा. तिथं 2 वाघ पकडलेले. मी स्वतः वाणीडोला गेलो होतो. काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे, त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो. त्यातून आतला माणूस बाहेर आला. फक्त चौकशी केली, काय आणले. 2 गाड्या 2 गाड्यांमध्ये 2 बिबटे नेले होते. त्यांनी फक्त 2 ड्रायव्हर आणि 2 गाड्या आतमध्ये घेतल्या. माझ्याबरोबर अजून एक माणूस होता. त्या आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते, पाहून सुद्धा देत नव्हते आतमध्ये काय चालतं. त्यांच्याकडे गेलो ते बोलून त्यांना मी काय बोललो, म्हणलं मी आता बिबटे घेऊन मी आलोय, लोकांनी मला पाठवले कुठं सोडतात हे पाहायला, आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही. मी लोकांना सांगायचं काय? एक मिनिट, त्यांना सांगायचं काय? मग त्यांनी आतमध्ये घेतलं. म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठं उतरून घेतो ते मला बघायचं. म्हणलं आतमध्ये गेलो. त्यांनी ते जिथं पिंजरे उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले.